नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींना मस्त पैकी बघा जेवण ही झालं. आता मसाला कुठलाय, आता ऑर्डरचा मसाला तयार झालेला आहे. आता सोमवारी ऑर्डर आपल्याला पॅकिंग टाकायच्यात. तर आता मस्त पैकी बघा जेवण फिवण करून दाजी गेलं तुमचं गार व्हायला तिकडं. पाणी झाडांना देत बसल्या. सकाळी पाणी दिलं होतं तरी पाणी देत बसल्यात झाडांना. पटांगण त्यांनी सगळं गार केलं. तुम्हाला दाखवते, थांबा दाखवते, लगेच दाखवते बहिणींना. हो का केलं काय न बंद. हो का गार मस्त केली झाड पिड. कसं वाटतंय? गार वाटतंय आहे का? छटणी केली सकाळी जरा झाडांची, ती काय मोगऱ्याची त्याची ह्याचीच करायची. आता मोरपंखीचीच करायची जरा छटणी. त्याला नवी कातर आणावं लागेल. त्याला धारधार कातर लागते छटणी करायला. कशी गार झाली मस्त झाडा. अव कारागीर आहे ना इथं. हा ही दिसतोय का? मग चला या इकडं उन्हात आणाचं टाळू तापल. हा अपूर्व आली नाही अजून शाळेत. नाही इष्टी मिळाणार काय केलं ही लांब शाळेत म्हणले. हो का असंच असतं भाऊ बहिणीनं. थांबा फोन येतोय कोणाचा तरी, एकच मिनिट. काय झालं काय नव्हतं तिला एसटी मिळाला का काय? एसटी सापडा नका काय कोणाच ठेव. बया 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 मिस्टर खिलाडी ग. बया 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 मिस्टर दिसत्यात वाळून वाळून गेल्यालन. बायको दिसते टम 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 टम. कशी कशी कसा मला तुम्ही नाव ठेवता वय. हा काठी ही म्हणजे काठी. बायको असली भोपळा असू दे. ती खिडकी उघडा. काय तर भाऊ बहिणीनं अलीकड तर गोळ्या औषधं चालू होती का मध्ये? अयो पडले. गोळ्या औषधं नव्हती वय मध्ये चालू. त्याच्यामुळं आहे ना काय झालं भाऊ बहिणीनं हो का तब्येत परत सुधारली माझी. त्याच्यामुळेच मध्ये मध्ये मी गोळ्या औषधं खायची बंद केली. रक्तवाढीच्या गोळ्या नव्हत्या खाल्ल्या वय मध्ये. ट्रीटमेंट नव्हतं वय चालू पिशवीचं रक्ताचं. हो का कसा भोपळा झालाय. लुगडं नेसलं तर बांधून टाकल्यावानीच होतंय. ते डगलं घातल्यावर तर एवढं तेवढं बरं वाटतंय. आणि ही बघा आमचं खोकाड वाळून वाळून चाललंय. जणू काय भाकरी कालवण घालतात का नाही खायला. असं दिसतंय असंच दिसतंय. कसं काय करायचं माझ्या निमा भाग नेमा बी नाही. मग एवढं भाग म्हणजे काय किती काय तुम्हाला वाटाय पाहिजे एवढी मशीवाली आहे का मी? हा निमा बी नाही. काय उगा उलीशी एवढी एवढी कमी येत असत. आता तुम्हाला ती चालते बरं द्या. चेहरा दिसताना एवढा मोठा चेहरा दिसतो. बाईचं तोंड मोठंच असतं आणि नवऱ्यांचं एवढूच असतं. तांब्यावानी बयाचं भगुल्यावानी असतं. बसा ग काय तर. माझ्या लेकीनं काल दुसरा नंबर आणलाय भावा बहिणीनं. बा तुम्हाला प्रमाणपत्र काल घेऊन आली दाखवते. आणि गे बया पेपरात कोणचं पेपर ग? मशीन आरंभाच्या पेपरात दुसरा नंबर आलाय लेकीचा. मिशन आरंभ शिलाई मशीन आरंभ दाखवती हो का. दुसऱ्या नंबरवर पोरगी आहे. दुसरा नंबर आलाय तिचा. एकूण प्राप्त दिसलं का भाऊ बहिणीनो? हो का दिसलं का? हो का दिसतंय का? हो का शिवन्या संजय तुपे. आणि ही बघा मार्क
दुसरा नंबर मिळवलाय लेकीनं माझ्या दुसरा. यो का प्रमाणपत्र. कसं वाटतंय मग? 2 नंबर काढला, दुसरा नंबर. दुसरा नंबर काढला लेकीने. आम्हाला वाटत नव्हतं पोरी दुसरा नंबर काढलाय. हा? नाही पण काही म्हणा तिने लेकींनी माझ्या मनासारखं आज ह्या वर्षी मला जरा खूप आनंदात आहे हो. मी छान वाटलं जरा लेकींची काय ही बघून प्रगती जरा बघून. माझं जरा मन लेकींची काय म्हणतात यश प्राप्ती बघून 78% मार्क पडले होते डायरेक्ट 70 वरच आणि म्हणला तर जरा मन जरा दुचावलं. म्हणलं जरा ती पोरी तुमच्या दाजीचं म्हणणं आहे की तिनं 200% निकाल लावाय पाहिजे. 200 नव्हतं मला. नाही नाही 200 लावाय पाहिजे असं म्हणणं आहे तुमच्या दाजी. 78% मासा आम्हाला पडले होते तर म्हणलं 80% का व्हायला पण वार्षिक परीक्षेला पडते बरं का म्हणलं. वार्षिक परीक्षेला 80% म्हणजे चेष्टा नाही. डायरेक्ट 8% खाली म्हणलं मग जरा अभ्यास चांगला करा. क्या हो गया? अहो ही खाली ओढत होती आणि ती सुईच्या बोटाला नको पाचलं माग. कास दबलं ग. चिमटा बसला कापलेल्या ठिकाणी. आता अजून एक प्रमाणपत्र यायचं शिवण्याचं. ती कोणतं पेपरच आहे? Scholarship. लसायला लागलं घरावर 2 मिनिटं. स्कॉलरशिप मध्ये पास झाल्यानंतर चांगल्या मार्गाने पैसे चालू होतात नाही का मला वाटतं स्कॉलरशिपला. होय शिवण्या? हा काय माहिती देते तवा कधी पैसे देत नाही तर काय सरकारी आहे ती. अजून तर रुपया बी नाही हातात आला कधी. अरे मग त्याला नंबर नाही घ्यावा लागतो काहीतरी असतं ना त्यांचं. ऑगस्ट महिन्यात येणार. असं का? जून जुलै ऑगस्ट अजून टाइम आहे 2-3 महिने. हा जून चालू आहे ना. जुलै जायचा मग ऑगस्ट यायचा. आपली काय सांगून गेलती का उशीर होणार आहे काय 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 नाही. इष्टीचाच प्रॉब्लेम आहे. हम्म. दुसरे का इष्टीचाच प्रॉब्लेम आहे. पण झाले किती शिवण्या किती 12 वाजता आली ना तू? हा मग हे लय उशीर झाला तिला यायला. किती वाजले? केलं का जेवण पोट भरून? जेवण केलं का पोट भरून? ही एक बापावाने वाळून वाळून चालली बघा. काय सांग 16-17 किलो. हा 16-17 किलो. हा, आणि ती पिलीने मी चाललो ढेमळ्यावाणी फुगत फुगत असल्या हाडल्यावाणी. पावणे 2 वाजल्यात तरी कसं काय येणं बोल. जंपारानं उसू उसू घालायला चालू केल्यात. मी एका टिप राहिले ती एकच टिप एवढा इतकाल्या टिपा होत्या त्याला. इतकाल्या एकच टिप राहिली एकच. आणि ढेर तर आता जणू 2 जुळी होते. 2 जुळी लेकरं होत्या माझी. अशी झाली बापा. आव भावा बहिणीनो कार्यक्रमात जायचं नाही टाकून दिलं. मला तिथनं उठाय बसाय यायना. म्हणलं कोण यायचं उठवाय मला. बसलेल्या जागेने कणकुनी उठाय यायना. टेकवावं लागतं ते असं. खाल्लं तर म्हणला उठता येई नाही. नवऱ्याला न्यावा संघ उठवाय मला हात देऊन. पण रात्री तो गेली नाही ना का जेवायला? नाही गेली. रात्री बेत होता खाटकुटचा नाही गेली. बांगड्याचा ही कार्यक्रम होता पण नाही गेली बाया. तर ते काय आहे, रात्री मसाला आपण कुटायला जे चालू केलं तर 11 वाजल्या. आणि कधी जायचं काय करायचं? वजनामुळे सुद्धा असतं. उद्यापासून मी सगळे काम बंद करून स्वतःवर लक्ष द्यायला चालू करणार आहे. नुसते दिवसभर ये करणार. निश्चय चालू करायचं. परपंचाचं काम डोक्यातनं काढून टाकणार आणि स्वतःवर लक्ष द्यायला चालू करणार. आता बस लय झालं.
म्हातारी झाल्या कुत्रा खायचं मम्मी नाही. ती मशीन आणायची तू आणली होती का पहिली ती माझी कडू ती तिकडे मशीन सुशील पाठ दुखती मरणाची पाठीनं एकदा ही केलं ते शिलाई मशिनीवर बसून ही मानपाठ जाम होत माझं नवऱ्याला काय द्या इकडे तेव्हा गाडी गार चारायचं नाही उन्हात आणायचं काय अरे नाही. आणव पप्पा गाडी घातलीच खाऊ वाटते मला कोण हाय 15 गावाला आहे 15 5 रुपये जेवायला गेले. बरं चला भाऊ बहिणीनं का मस्त पैकी मसाला फिसाला कुठून झालेला आहे फटाफट ऑर्डर टाका आता काय आहे आता माझं तर काम तुम्हाला माहिती असतं शिलाई मशिनीचं आहे आता दाजीला पॅकिंगला आज आहे ना जरा हवा द्यायला ठेवलाय मोकळा मसाला उद्यापासून पॅकिंग सुरू सोमवारी ये मनाने मग मग काय बरं चला भाऊ बहिणीनं फोन येत आहे मसाल्यासाठी थांबा फोन उचलू द्यावं फोन आला हो मसाल्यासाठी